उद्या राज्यात 13 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। याची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे। उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात 258 मतदान केंद्रांवर मतदान पेट्या पोहोचवल्या जात आहेत। उत्तर मध्य मुंबईत नक्की कशी तयारी सध्या सुरू आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। उद्या शेवटच्या आणि 5व्या टप्प्याचं मतदान मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि या मतदानाची संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती मुंबईमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या मी उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये उपस्थित आहे। या ठिकाणी वर्षा गायकवाड विरुद्ध ॲडव्होकेट उज्ज्वल निकम अशी लढाई होताना आपल्याला बघायला मिळत आहे। काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना या मतदारसंघामध्ये रंगलेला आहे। आपण माझ्या मागे बघू शकता या ठिकाणाहून मतपेट्या त्याचसोबत मतदानाचं संपूर्ण साहित्य जे आहे ते प्रत्येक मतदान केंद्रावरती दिलं जात आहे। निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतपेट्या आणि साहित्याचं वाटप जे आहे ते सकाळपासून केलं जात आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये एकूण 258 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन पोहोचवण्याचं काम जे आहे ते सकाळपासून सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये 24,90,238 मतदार आहेत। त्याचसोबत या म्हणजे एवढ्या मतदारांसाठी 2,500 मतदार केंद्र संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।